फाउंडेशन लावायचं कसं? फाउंडेशन तर आपण घेऊन घेतो, पण त्याला योग्य पद्धतीने कसं लावायचं जेणेकरून आपला मेकअप छान दिसेल, केकी नाही होणार आणि इव्हन टोन स्किन दिसेल, जास्त डार्क पण नाही, जास्त लाईट पण नाही. तर कसं थांबून घ्यायचे, कारण की हा व्हिडिओ तुमच्याच उपयोगाचा आहे. सगळे स्टार्ट टू एंड सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे फाउंडेशन लावायची. तर सर्वात पहिले सुरुवात करूया स्किन प्रेपने. स्किन प्रेप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची स्किन डिरेक्टली जर त्याच्यावरती फाउंडेशन लावलं तर स्किनवर ब्रेकआउट होतील आणि थोड्या वेळाने काळा सुद्धा दिसेल. फाउंडेशन जास्त टाइम लॉंग लास्ट राहण्यासाठी तुम्हाला तुमची स्किन प्रेप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले फेस वॉश करून घ्यायचा, क्लीन ड्राय करून घ्यायचा फेस, आणि त्याच्यानंतर तुम्हाला आईस रोलर घ्यायचा आहे. फेसवरती 30 ते 40 सेकंद आईसने मसाज करायचे आहे, जेणेकरून तुमचे पोर्स आहे ते लॉक होतील आणि जे स्वेट निघतो तो पण थांबून जाईल आणि जो मेकअप आहे तो लॉंग लास्ट पर्यंत राहील. ओके, आता इथे झालेली आहे आयसिंग, तर टॉवेलने ड्राय करून घ्यायचा आहे फेस. ड्राय झाल्यानंतर तुम्ही तुमची स्किन केअर करू शकतात. मी बेसिक स्किन केअर सांगणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सिरम सुद्धा वापरू शकतात, पण एकदम बेसिक जर तुम्हाला फक्त मेकअप करायचा आहे, जास्त काही ऍडव्हान्स करायचं नाहीये, तर फक्त नॉर्मल मॉइश्चरायझर यूज करा, पण तुमच्या स्किन टाईप नुसार. आता पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळे प्रोडक्ट तुम्ही एकावर असे लावू नका. सगळे एक प्रोडक्ट लावल्यानंतर 30 सेकंद थांबा आणि त्यानंतर पुढचा प्रोडक्ट अप्लाय करा, जेणेकरून जो ऑलरेडी प्रोडक्ट लावलेला असेल त्याला सेट व्हायला टाइम लागेल. त्या पद्धतीने माझं मॉइश्चरायझर लावून झालेला आहे. आता याच्यावरती खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, जे प्रायमर. तर प्रायमर लावायचं कारण असं की जे तुमचे पोर्स आहे, जे ओपन पोर्स आहे ते लॉक होतात, खड्डे खुड्डे जे दिसतात ते सुद्धा दिसणार नाही मेकअप केल्यानंतर. ची स्किन आणि फाउंडेशन मध्ये प्रायमर एक लेअरचं काम करतं. जे फाउंडेशन आहे ते तुमची स्किन खराब करण्यापासून प्रायमरच थांबवतं. टी झोन एरिया, टी झोन एरिया म्हणजे इथे तुमच्या अंडर आईज सर्कलला, इथे नाकाच्या भोवती, नाकावर आणि इथे मंकी माउथ एरियाच्या जवळ असं तुम्हाला प्रायमर लावायचं आहे. तर आता फाउंडेशन लावायचं कसं? शेड तुम्ही तुमच्या शेडचा घ्यायचा आहे. शेड कसे चूज करायचे, काय चूज करायचे, ऑलरेडी मी याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे. माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहे, तर तुम्ही जाऊन बघा शेड कसा चूज करायचा. आणि जर चुकीचा शेड आणलेला असेल तरी सुद्धा तो कसा रिपेअर करायचा, कसा तुमच्या स्किन टोन नुसार बनवायचा, याचा सुद्धा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो जाऊन बघू शकता. पण आता करंटली आपण बघूया की हे जे फाउंडेशन आहे ते लावायचं कसं. तर 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे ह्यासाठी, फाउंडेशन आणि ब्युटी ब्लेंडर. भरपूर जणांना माहितीच नसतं की ब्युटी ब्लेंडर वापरायचं कसं. डिरेक्टली काय करतात, फाउंडेशन हातावर घेतात, ब्युटी ब्लेंडर असं डॉट 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 देतात फाउंडेशनचे आणि ब्युटी ब्लेंडरने असं 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 ब्लेंड करतात. का चुका करताय एवढ्या? थांबून घ्यायचेच. आता बेसिक सांगते मी तुम्हाला. हा जो ब्युटी ब्लेंडर आहे हा आता कोरडा आहे. ओके, टोटली कोरडा आहे, याच्यात काहीच नाहीये. आता आहे ना आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचा आहे. हा कडे एक वाटी आहे, त्याच्यात मी हा ब्युटी ब्लेंडर पूर्णपणे सोक करणार आहे पाण्यात. पूर्णपणे सोक करायचा आणि तो फुगतो. जसा तुम्ही पाण्यात टाकला ना तर त्याची साईज वाढून जाते, तो थोडा फुगतो. आणि जास्त कडक ब्युटी ब्लेंडर घेऊ नका. जे खूप सॉफ्ट वाले ब्युटी ब्लेंडर्स असतील ना ते घ्या, ज्याच्याने तुमचा मेकअप खूप छान पद्धतीने ब्लेंड होतो. ठीक आहे, आता बघा तुम्ही हा फुगलेला आहे. आता याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचंय, एकदम छान पिळून घ्यायचं आहे. मस्त पाणी निघायला पाहिजे याच्यातलं. टॉवेल घ्यायचा आहे किंवा टिश्यू पेपर पण घरच्या घरीच करणार तुम्ही, एकदम सिंपल सांगते. टॉवेल घ्यायचा आहे, हा ब्युटी ब्लेंडर याच्यात टाकायचा आहे. पूर्ण पाणी स्क्वीज करून घ्यायचंय, याच्यात पाणी नको. ओके, डॅम ब्युटी ब्लेंडर पाहिजे बघा अशा पद्धतीने. आणि किती सॉफ्ट आहे हा, तुम्हीच बघा. ओके, असा घेतला. त्याच्यानंतर हे फाउंडेशन डिरेक्टली अप्लाय नका करू. प्लेटवर घेते. ठीक आहे, असं फाउंडेशन घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचंय, पहिले गोल गोल करून घ्यायचंय असं. याच्यात खूप गोष्टी मिक्स केल्या जातात. खूप फ्लॉलेस साठी, तुमच्या कलरसाठी, खूप असं लॉंग लास्टिंग राहण्यासाठी खूप गोष्टी मिक्स केल्या जातात. त्याच्यावर सुद्धा करंटली मी व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो बघू शकतात. जर तुमची स्किन खूपच ड्राय असेल तर त्याच्यामध्ये एक तुम्ही मॉइश्चरायझर थोडंसं ऍड करा, जेणेकरून मेकअप फाटणार नाही. प्रायमर सुद्धा मिक्स करू शकता तुम्ही, लूज पावडर मिक्स करू शकता, ग्लिटर मिक्स करू शकतात ग्लोईंग स्किन साठी. तसं असे बोटल नका लावू. तर काय करायचं, हा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे. या ब्युटी ब्लेंडरने मी काय करणार आहे, इथे पहिले डॅब 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 करून घेणार आहे. ओके, असं डॅब डॅब केल्यानंतर फेसवर अप्लाय करायला स्टार्ट करायचं आहे. ज्या पद्धतीने मी दाखवते एकदम त्याच पद्धतीने तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. तुम्हाला डार्क सर्कल्स असतील, पिगमेंटेशन असेल, पिंपल्स असतील, रेडनेस असेल, तर तुम्ही कलर करेक्टरचा वापर करू शकतात. त्याला लूज पावडरने सेट करून घ्यायचं कलर करेक्टरला आणि मग त्याच्यावरती फाउंडेशन लावायचं. हे बघा अशा पद्धतीने ब्लेंड करायचं आहे. टाइम घ्या, लगेच एकदम घाईघाईत करू नका. ठीक आहे, त्याचं रगडायचं तर बिलकुल नाहीये, कारण की फाउंडेशनची जी प्लेसमेंट आहे ती चुकून जाते आणि ती
फाउंडेशन मग एकदम पॅची दिसतं. म्हणून तुम्ही आणि जे फाउंडेशन तुम्ही फेसवर लावणार ते त्या स्टेप तुम्ही तुमच्या नेकवर सुद्धा फॉलो करा, जेणेकरून नेक आणि फेसचा कलर इव्हन टोन होईल आणि एकसारखा तुमचा फेस दिसेल. एकदम असं नाही करायचं, एकदम हलक्या हाताने. ठीक आहे, एकदम नॉर्मली. लूज पावडर लावायची का कॉम्पॅक्ट पावडर? हे बघा, जर तुम्ही लो कव्हरेजचे फाउंडेशन वापरत असाल तर की स्किन टिंट आहे, त्याच्यानंतर सीसी क्रीम आहे, बीबी क्रीम आहे, त्यावेळी तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करा. पण जर तुम्ही हाय कव्हरेज फाउंडेशन लावत असणार तर त्यावेळी कॉम्पॅक्टची गरजच नाहीये, फक्त लूज पावडर लावायची. लूज पावडर पण पूर्ण फेसवर लावायची गरज नाहीये. कोणतंच फिल्टरने लावले मी माझ्या व्हिडिओला. एकदम क्लिअरली तुम्ही बघू शकता, सिमलेस होतो, नीट होतो आणि बेस्ट तुमच्या स्किन टोन नुसारच मॅच होतो. जास्त पॅची पण नाही दिसत, फाउंडेशन चेहरा काळा सुद्धा नाही पडत जर ह्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्ही. माझं फाउंडेशन इथे ब्लेंड झालंय. आता मी याच्यावर काय करेल, लूज पावडर लावणार आहे. लूज पावडर घ्यायची, हातावर अशी करायची आणि फक्त अंडर आय सगळे स्वेट येतो ना त्या साईडला तुम्हाला लूज पावडर लावायची. जसं की टी झोन एरिया जिथे आपण प्रायमर लावलं होतं त्या भागामध्ये नेकवर लावायचं. नेकवर एवढं टेन्शन नाही घ्यायचं, नेकवर प्रोडक्ट अप्लाय करायचे आणि हा बेस सेट राहण्यासाठी, खूप जास्त वेळपर्यंत राहण्यासाठी याच्यावरती तुम्ही फिक्सर अप्लाय करायचं आहे. हे बघा, मेकअप फिक्सर एवढ्या जवळून नाही अप्लाय करायचं, 10 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आहे आणि मग स्प्रे करायचं आणि याला ड्राय होऊ द्यायचे पूर्णपणे. नंतर तुम्ही डॅम ब्युटी ब्लेंडरने एकदम नॉर्मली ब्लेंड करून घ्यायचे. जर तुम्हाला वाटते की तुमचं फाउंडेशन खूप जास्त लागलंय फेसवर तर डॅम ब्युटी ब्लेंडरने असं ब्लेंड करून घ्यायचंय. खूप सुंदर आहे. अशाच मेकअप आणि ब्युटी टिप्ससाठी सेजल्स ब्युटी ब्लिसला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आता त्यातच सेव्ह करून ठेवा, नाही तर फाउंडेशन कसं लावायचं विसरून जाणार.